लग्नाची बेडी या मालिकेच्या 4 नोव्हेंबरच्या भागामध्ये रुक्मिणी मुळातच रागावलेली असते आणि ती म्हणते, कसं आहे ना, लहान मुलांकडून चूक होते पण त्यांना संस्कार लागतात जे मी तुमच्या लहानपणी केलेत आणि तेच संस्कार विनूवरती व्हावे असं मला वाटतंय. पण या मुलीवरती संस्कार करायला तिच्या आईला कुठे वेळ असणार आहे, त्यामुळे ती कुठे काय करणार आहे तिच्यावरती संस्कार. मला न विनूने मोठं होऊन त्याच्यावरती हे असे संस्कार झालेले नको आहेत असं म्हणत रुक्मिणी मुद्दाम आता सिंधूला टोमणे मारत असते. पण निरागस सावी आता समोर येते आणि ती रुक्मिणीचे कान धरून माफी मागायला लागते. विनू सुद्धा कान धरतो आणि सॉरी आजी. त्यावेळेला आता सावी बोलते, सॉरी विनूची आजी, कारण मोठी आजी म्हणायला आता रुक्मिणीने तिला परवानगी दिलेली नसते. त्यावरती आता बाजूला येऊन सावी म्हणते, विनू तुझ्या मोठ्या आजीचे गाल किती मऊ मऊ आहेत गे आणि डोळे पण किती मोठे आहेत असं म्हणत आता इकडे सिंधू सारखंच अगदी सावी सगळं करत असते आणि हे सगळं पाहताच आता सगळ्यांनाच हसू यायला लागतं की सगळ्याच जणांना सिंधू ज्याप्रमाणे रुक्मिणीला मनवायची त्याची आठवण येते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं. आता मात्र रुक्मिणीला सुद्धा सिंधू जे काही करायची त्याचीच आठवण येते, कारण सेम टू सेम सावी तेच करत असते रुक्मिणीची समजूत काढण्यासाठी किंवा रुक्मिणीचा राग काढण्यासाठी. लगेचच रुक्मिणी भूतकाळात हरवते. राघव सुद्धा हे सगळं पाहत बसतो. रुक्मिणीचा राग काढण्यासाठी सिंधूने केलेले सगळ्या करामती आता रुक्मिणीला आठवतात आणि तिला सावीमध्ये अगदी सिंधूची झलक दिसते. पण दुसऱ्या क्षणाला स्वतःला सावरत रुक्मिणी म्हणते, मला हा असा आगाऊपणा आवडणार नाही, पुन्हा असा आगाऊपणा करायचा नाही असं म्हणत ती मुद्दाम म्हणजे आतून जरी प्रेम वाटत असलं तरी वरून मात्र कठोर असल्याचा दिखावा करत असते. तोपर्यंत इकडे आता सावी रात्रीच्या वेळेला झोपताना सिंधूला म्हणते, आई अगं सगळेजण ह्या घरातले खूप चांगले आहेत, म्हणजे विनूचे आजी आजोबा आहेत ना ते तर मला खूप आवडले, म्हणजे ना ते मला इतके आवडले की मला असं वाटते की ते माझेच आजी आजोबा आहेत. मग तू का म्हणतेस ते लोक आहेत म्हणून. याच्यावर सिंधू विचार करते, बाळा तुला नाही ना मी सांगू शकत की ते तुझे आजी आजोबा आहेत, म्हणजे तुझा अधिकार मी तुझ्यापासून हिरावून घेते, पण काय करू बाळा, माझा नाईलाज आहे असं म्हणत बिचारी सिंधू स्वतःचं आणि सावीचं मन मारून तिकडे विनूसाठी राहत असते. तोपर्यंत इकडे आता मधूच्या रूममध्ये राजश्री येते आणि म्हणते, राणी चल माझ्यासोबत या. मधू म्हणते, आई अहो कुठे. राजश्री म्हणते, चल म्हटलं तर चल. आणि राजश्री तिला आता राघवच्या रूममध्ये घेऊन येते. राघवच्या रूममध्ये घेऊन आल्यावर ती राजश्री म्हणते, हे बघ राघव, आजपासून राणी इथेच राहणार आहे, म्हणजे राणीला इथून कुणीही हलवणार नाही. आजपासून तुम्ही दोघांनी एकत्र या रूममध्ये राहायचं. राघव म्हणतो, पण आई ऐक ना. राजश्री म्हणते, कारण बिरण मला काही चालणार नाही. आजपासून मधू इथे राहणार. तू मला वचन दिलंयस ना की तू मधूची साथ सोडणार नाहीस म्हणून, तर आजपासून मधूला मी इथेच ठेवणार असं म्हणत राजश्री मधूला त्या ठिकाणी ठेवते आणि तिकडून निघून जाते. आता मात्र राघवचा नाईलाज होतो. दोघं जण आता ऑकवर्ड असतात. राघव त्याच्या रूममध्ये पुस्तक वाचत असतो, कारण ऑलरेडी डील झालेली असते की फक्त विनूसाठी लग्न करायचं, नवरा बायकोचं नातं असणार नाही. त्यावरती मधू विचार करते, सगळेजण मला सांगतायत की सिंधू या घरात आल्यामुळे मला धोका आहे, माझ्या आणि राघवच्या नात्याला धोका आहे. खरंच असं असेल का? खरंच सिंधू ही इथे माझ्या आणि राघवच्या नात्याला धोका पोहोचवायला आली असेल का? ते काही नाही, मला न यापासून सावध राहायला पाहिजे. म्हणजे राघवला मिळवण्यासाठी सिंधू इकडे परत आली असेल तर मात्र आमच्या नात्याला धोका आहे हे निश्चित. इकडे सिंधू सांगत असते, सावी तू पटकन झोपी जा आणि आपण लोकाच्या घरी राहतो त्यामुळे हट्ट करायचा नाही. तितक्यात तिथे विनू येतो आणि म्हणतो, डॉक्टर काकू मी तुमच्यासोबत झोपू का. यावरती आता मात्र सिंधू म्हणते, बाळा पण तुझ्या आईबाबांना ते आवडणार नाही, तुझ्या आईबाबा असतील ना वाट बघत तुझी. यावरती आता मात्र इकडे विनू सांगतो, नाही डॉक्टर काकू, म्हणजे माझे आईबाबा त्यांच्या रूममध्ये झोपतात आणि मी माझ्या रूममध्ये झोपतो, ते एव्हाना झोपले पण असतील, म्हणून मी तुमच्याजवळ झोपू का, मला खूप तुमच्याजवळ झोपण्याची इच्छा आहे असं म्हणत आता सिंधूच्या बाजूला झोपण्यासाठी विनू खूप उत्सुक असतो. सिंधू विचार करते, मधुताई आणि राघवच काय, पण इतर घरातल्या कुणालाही माझ्या बाजूला विनू झोपलेला आवडणार नाही, पण विनूसाठी मला हे करायलाच पाहिजे. तोपर्यंत इकडे आता राघव आणि मधू हे दोघं जण विनूला पाहण्यासाठी त्याच्या रूममध्ये येतात, तर तिकडे विनू नसतो. मग आता दोघांनाही मोठा धक्काच बसतो. इकडे सिंधूने विनायकला आपल्याजवळ झोपायला घेतलेलं असतं, त्याच्या अंगावरून पांघरुण घालून ती त्याच्या बाजूला झोपी जाणार आणि विचार करते, विनूसाठी मला इतकं करायलाच हवे.
तितक्यात तिथे राघव आणि राणी येतात आणि आता विनूला म्हणतात, विनू बाळा, अरे तू इकडे का? आम्हाला सांगावंसं नाही का वाटलं तुला? यावरती विनू म्हणतो, नाही बाबा, मला एकट्याला रूममध्ये झोपायचं नव्हतं म्हणून मी डॉक्टर काकूंच्या बाजूला झोपायला आलो. यावरती आता मधू म्हणते, सिंधू, तो लहान आहे, त्याला कळत नाही, पण तुला पण कळत नाही का? तुला सुद्धा कळत नाही का की विनूला तुझ्या रूममध्ये का ठेवून घेतलंस? आमच्या रूममध्ये पाठवायचं ना. त्यावरती विनू चिडतो आणि म्हणतो, मम्मा, तू का बरं डॉक्टर काकूंना बोलतेस? त्यांचा याच्यामध्ये काही दोष नाही आहे. मला वाटलं झोपावंसं म्हणून मी इकडे झोपायला आलो. तू डॉक्टर काकूंना काहीही बोलू नको. असं म्हणत विनायक आता मात्र मधूचा पाणउतारा करतो आणि म्हणतो, आज मी इथेच झोपणार. यावरती मधू सांगत असते, बाळा, चल ना, आजच्या दिवस तरी तू माझ्याजवळ झोप. यावरती विनू म्हणतो, नाही, मी कुठेही येणार नाही. तुला म्हटलं ना, मी नाही येणार म्हणजे येणारच नाही, कारण मी तुझ्यासोबत कधीही झोपू शकतो, पण डॉक्टर काकू इथे आहेत तोपर्यंत एक दिवस मला झोपू दे की. राघव म्हणतो, विनू, मी तुला रिक्वेस्ट करतो, आज तुझी आई तुला सांगते ना की तिच्या बाजूला झोप, तर चल बरं बाळा, तिच्या बाजूला झोप. असं म्हणत दोघं जण आग्रह करत असतात. विनूला आता राघव उचलून घेतो. आता विनूला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, डॉक्टर काकू, मी पुन्हा कधीतरी तुमच्याजवळ झोपायला येईन. सावी, नक्की येईन ना मी. आणि तो सावीला बाय बोलून निघून जातो. पण विनूचं मन नसतं, सावीचं मन नसतं. इकडे सिंधू झोपते घरी, पण झोपताना सुद्धा तिच्या मनामध्ये विचार येतो पटकन. रुक्मिणीने सांगितलेला की तुला 5 ते 6:15 किचन मिळेल आणि दुपारी 2:30 ते 3:30 त्या वेळामध्ये तुझा स्वाभिमान सांभाळून हे घर कसं चालवायचं हे तू बघ. असं म्हणत आता मात्र सिंधूला पहाटे अचानक जाग येते. धावत पळत ती विचार करते, वाजले किती? मला जायला पाहिजे किचनमध्ये. आणि सिंधू आता धावत पळत किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यावर ती सिंधू छानपैकी पोह्यांची तयारी करत असते. कांदा पोह्यांची तयारी करते. आंघोळ वगैरे करून सिंधूने छानपैकी आता पोह्यांची तयारी केलेली असते. आणि ते सगळं करत असताना तिथे राजश्री येते. राजश्री आल्यावर ती सिंधू म्हणते, गुड मॉर्निंग. पण राजश्रीचं तोंड बघून सिंधूच्या लक्षात येतं की आपण काहीतरी बोलून चूक केले. आणि त्यावर ती सिंधू म्हणते, आई. आणि आता तिला जुने दिवस आठवतात. राजश्री तिचे करणारे लाड, तिला करणारी सगळं प्रेम आठवतं. आणि आता हा प्रेमाचा झरा आटला तरी कुठे, असं सिंधूला विचार येतो. सिंधू विचारच करत बसते. त्यावेळी ती सिंधू आता म्हणते, आई, तुमच्यासाठी चहा टाकू का? यावर ती राजश्री म्हणते, तुझ्या हातचं मला काहीही नको आहे. असं म्हणत राजश्री तिला फटकारते आणि ती राघवसाठी चहा घेण्यासाठी आता त्याच्या रूममध्ये येते. तोपर्यंत राघव झोपेतून उठलेला असतो आणि बाजूला पाहतो तर काय, सिंधू आणि विनूला बाजूला बघून राघव पूर्णपणे आपली फॅमिली पूर्ण झाल्याचा फील घेत असतो. राघव सिंधूकडे पाहतो, तिच्याकडे एकटक पाहतच बसतो. सिंधू गाढ झोपेत सुंदर दिसत असते. मग राघव विनूच्या डोक्यावरून हात फिरवतो, सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि हे क्षण असेच टिकून राहू दे असं मनाशी आता बोलत असतो. सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवत असताना माझी फॅमिली पूर्ण झाली हे फील आता राघवला येत असतं. सिंधूच्या गालावरची बट राघव मागे करतो आणि सिंधूकडे एकटक पाहतच बसतो. सिंधू बिचारी झोपलेली असते. राघव आता सिंधूच्या हाताचा एक गोड किस घेतो आणि विनूच्या डोक्यावरून हात फिरवून पुन्हा एकदा हे आता स्वप्न जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि छानपैकी झोपी जातो. राघव झोपी जातो खरा, पण त्याच वेळेला त्याच्या या गाढ स्वप्नाला मोडण्यासाठी तिथे राजश्री येते. राजश्री, राघव उठ, राघव उठ असं म्हणून राघवला उठवत असताना राघव पटकन बोलतो, सिंधू. आणि राजश्री त्याच्याकडे पाहतच बसते. सिंधूचं नाव घेतल्यामुळे राजश्रीला खूप राग आलेला असतो. आता जी सिंधूसाठी जीव टाकणारी राजश्री आज सिंधूच्या विरोधात झालेली असते. सगळा विरोधाभास झालेला असतो. पण इकडे खूप मोठी घटना घडते. एक मातीच्या कुंडीवरती माझे बाबा कधी येणार असं लिहिलेलं असताना ती कुंडी घेऊन सावी इकडे तिकडे फिरत असताना ती कुंडी धाडकन खाली पडते आणि रुक्मिणीचा पारा चढतो. रुक्मिणीचं डोकं फिरतं आणि ती जोराजोरात सगळ्यांना ओरडून बोलवते, बघा या मुलीने काय केलं, माझं चांगली फुलांची कुंडी मोडली, काय चाललंय हे सगळं. असं म्हणत रुक्मिणी खूप चिडलेली असते आणि म्हणते, हे बघ, या घरात राहतेस तर तू ना या घरामधली पैसे देऊन राहत आहेस, त्यामुळे हे असं नुकसान मी सहन करणार नाही. लवकरात लवकर त्याचे सुद्धा पैसे पेड करायचे आणि हे मला अजिबात चालणार नाही. असं म्हणत रुक्मिणी सिंधूला दम देते. सिंधू बिचारी रूममध्ये येते आणि आपली पर्स पाहते, त्याच्यामध्ये खूप थोडे पैसे उरलेले असतात. सिंधू विचार करते, कसं काय मी इथे थांबू आणि या पैशामध्ये माझं कसं काय होणार आहे. सिंधूला खूप मोठा धक्काच बसतो.